साबुदाणा खिचडीसाठी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, हिरवी मिरची, बटाटा कट करून घेतलेला आहे आणि भिजवलेला सुटसुटीत असा मोकळा साबुदाणा त्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून मिक्स केलेला आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे। आता कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये तेल टाकून चिरलेला बटाटा आणि हिरवी मिरची छान परतून घेत आहोत। आता आपण त्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर टाकूया आणि आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। तर सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्यावर वाफ येण्यासाठी ताट झाकून ठेवूया। वाफ छान बसलेली आहे। हा पहा आपला एकदम सुटसुटीत आणि मोकळा आणि चवीला एक नंबर लागणारा असा साबुदाणा तयार आहे। चला तर मग आता आपण सर्व करूया।